कथेमध्ये आतापर्यंत काय झालं हे जाणून घेण्यासाठी कथेचे या आधीचे सर्व भाग नक्की ऐका. कथेचे सर्व भाग प्लेलिस्टवर उपलब्ध आहेत. वळूया आजच्या भागाकडं. दुसऱ्याची बायको भाग 51. उद्या फ्री आहेस का? उद्या सुट्टीचा दिवस आहे म्हणून म्हटलं. एक दिवस प्रणीतनं मोनिकाला विचारलं. हो, ॲज सच काही काम नाहीये, मोनिका म्हणाली. ठीक आहे, उद्या दुपारी तयार राहा. तुला माझ्यासोबत यायचं आहे, प्रणीत म्हणाला. कुठं रे? मोनिकानं विचारलं. कार घेऊन टाकावी म्हणतोय. तू सोबत आलीस तर मॉडेल, रंग वगैरे सिलेक्ट करायला मदत होईल तुझी, प्रणीत म्हणाला. खरंच? वाव, मी येईल नक्की, मोनिका म्हणाली. घरासाठी कर्ज असतानाच प्रणीतनं एक नवीन 4 चाकी विकत घेतली. 4 चाकी कोणत्या ब्रँडची घ्यायची, कोणत्या रंगाची घ्यायची, अर्थात हे सगळं मोनिकाच्या आवडीनं झालं होतं. त्या कारचा उपयोगही शनिवार रविवार मोनिकाला फिरवायला आणि कट्ट्यावरच्या मित्रांसोबत फिरण्यासाठीच होत होता. नैना मात्र कधी बस बदलत तर कधी रिक्षा बदलत मजल दर मजल करत ऑफिसमध्ये जात होती. प्रणीतनं कर्ज घेतलं तसं घरासाठी पैसे देणं बंद केलं होतं. घरातले सगळे खर्च नैनाच्या पगारातून होत होते. नैना ऑफिसच्या वेळा सांभाळून घरात किराणा, भाजीपाला आणून ठेवत होती. पण लीलाबाई मात्र दरवेळी आपल्या लेकींची भरती करून नैनाची फजिती करत असत. कधीतरी सगळं चांगलं होईल या आशेवर नैना एक एक दिवस काढत होती. पण चांगलं काही नैनाच्या नशिबात नव्हतंच. प्रणीतला एक नवीन व्यसन लागलं होतं, रोज दारू पिऊन येण्याचं. मित्रांसोबत पार्टीला म्हणून गेलेला प्रणीत बरेचदा दारू पिऊनच घरी यायचा. एका रात्री प्रणीत असाच दारू पिऊन आला होता. नैना ऑफिसची एक फाईल घरी घेऊन आली होती. घरातली सगळी कामं आवरल्यावर नैना फाईल घेऊन काम करत बसली होती. लीलाबाई आणि श्यामराव त्यांच्या खोलीत झोपले होते. प्रणीत आला म्हणून नैनानं दार उघडलं. प्रणीतनं आज नेहमीपेक्षा जरा जास्तच घेतली होती. नैनानं दार उघडलं तसा त्याचा दारातच तोल गेला. तो नैनाच्या अंगावर पडत होता. नैनानं त्याला सावरलं. आपल्या खांद्यावर हात ठेवून नैनानं त्याला बेडरूममध्ये आणलं. पलंगावर त्याला झोपवलं आणि ती सतरंजीवर झोपायला निघाली. तितक्यात प्रणीतनं तिचा हात पकडला. नैना एकदम दचकलीच. प्रणीतनं तिला स्वतःजवळ ओढलं. अजून किती दिवस मला तुझ्याजवळ येऊ देणार नाहीस? प्रणीत अडखळत बोलत होता. हे बघा, तुम्ही शुद्धीत नाहीयेत. आपण उद्या बोलू. नैना तिचा हात त्याच्या हातातून सोडवून घेत होती. तुला पाहिल्यापासूनच माझी शुद्ध हरवली आहे, प्रणीत अडखळत म्हणाला.
नैना त्याच्या हातातून हात सोडवण्यासाठी धडपडत होती. मोनिका, तुला माहिती का? तुला मोनिका म्हणून हाक दिली ना, की माझ्या डोक्यात मोनिका ओ माय डार्लिंग हे गाणं आपोआपच वाजतं. सांग ना, अजून किती दिवस मला असं तुझ्यापासून दूर ठेवणार आहेस? प्रणीत बरळत होता. त्याच्या तोंडून मोनिकाचं नाव ऐकून नैना मात्र रडत होती. स्वतःचा हात त्याच्या हातातून सोडून बघत होती. पण प्रणीतच्या ताकदीपुढं तिचं काही चालत नव्हतं. प्रणीतनं तिला जवळ ओढलं. त्याला तिच्यात मोनिका दिसत होती. मोनिका, प्रणीत तिच्याजवळ आला. हे बघा, आपण उद्या बोलू, नैना रडतच म्हणाली. उद्या वगैरे काही नाही, मला तू आत्ताच हवी आहेस. प्रणीतनं नैनासोबत मोनिका म्हणून ते सगळंच केलं जे मोनिकासोबत करायचं त्याचं स्वप्न होतं. नैनाच्या स्वप्नांचा मात्र चुराडा झाला होता. दुसऱ्या दिवशी नैना सकाळीच उठली. तिचं सगळं अंग ठणकत होतं. उठल्यावर तिनं गरम पाण्यानं आंघोळ केली आणि रोजचे कामं करायला लागली. रात्रीचा प्रसंग आठवून तिला आताही रडू येत होतं. स्वतःला कसंबसं सावरत ती कामं आटपत होती. डोळ्यातले आसवं लपवत तिनं लीलाबाईंना चहाचा कप नेऊन दिला आणि परत स्वयंपाकघरात आली. नैने, स्वतःच्या पैशानं साखर आणायला लागली म्हणून मुद्दाम बिना साखरेचा चहा केलास का? माजोरडी कुठली. लीलाबाईंनी तिच्या नावानं ओरडून चहाचा कप अक्षरशः जमिनीवर फेकून दिला. नैना धावतच आली. लीलाबाई तिच्या नावानं शिव्याची लाखोली वाहत होत्या. नैना घाईघाईनं पडलेले कपाचे तुकडे उचलत होती आणि तिच्या हाताला एक तुकडा चांगलाच लागला. तिच्या बोटातून रक्त वाहायला लागलं. मेलीला धड फुटलेले काचेचे तुकडे उचलता येत नाहीत. नोकरी करते तर जसे काही उपकारच करते आमच्यावर. आयुष्यात कधी थंडी पोळी खाल्ली नाही, पण ही नोकरीला लागल्यापासून सगळं जेवण थंड जेवावं लागतंय. म्हटलं 2 घोट चहा तरी गरम प्यावा, पण तेही नशिबात नाही. आता बस त्या लागलेल्या बोटाचं कौतुक घेऊन. लीलाबाई असंबद्ध बडबड करत होत्या. नैना कपाचे तुकडे उचलून स्वयंपाकघरात गेली. फरशी पुसायचा कपडा घेऊन आली. फरशीवरचा सांडलेला चहा तिनं पुसून घेतला आणि ती परत आत गेली. तिनं नळाखाली तिचा हात धरला. बोटावर थंड पाणी पडल्यावर तिला जरा बरं वाटलं. नेमकं उजव्या हाताचं बोट असल्यानं तिला काम करताना त्रास होऊ लागला. म्हणजे आमच्या नशिबात आज चहाच नाहीये. लीलाबाई बाहेरून गरजल्या. नैनानं त्यांच्यासाठी परत चहा ठेवला. एका हातानं तिनं कसाबसा कणकेचा उंडा भिजवला. नैना चहा गाळत होती. तितक्यात प्रणीत तिथं आला. आईला चहा दे आणि 2 मिनिटं आत ये. मला बोलायचं आहे.
प्रणीतही अगदी रागात येऊन तिला म्हणाला. नैनानं लीलाबाईंना चहा दिला. आता ह्या माणसाला काय बोलायचं असेल? रात्री जेवढं मला दुखवलं तेवढं काय कमी नव्हतं का? मनाशीच विचार करत नैना बेडरूममध्ये गेली. काय होईल पुढे? प्रणीत नैनासोबत काय बोलेल? स्वतःच्या वागण्याचा त्याला पश्चाताप वाटेल की अजून काही? जाणून घेऊया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.